हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीताज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कशा आहात सर्वजणी? मजेत ना? तर मीही मस्त आणि मजेत आहे आणि हळूहळू रिकवर होत आहे आणि आपल्यासमोर आपले व्हिडिओ घेऊन येत आहे. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्या गेल्या तुमच्याकडे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघाल आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं मिळेल. हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट असणार आहे. तर मी म्हणजे तुम्ही जर नवीन शिकणारे असाल, नवीन तुम्हाला शिवणकाम शिकत असाल आणि किंवा शिकण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तुमची प्रोसेस चालूही असेल पण भरपूर म्हणजे ऑनलाईन शिकत असाल, तुम्ही कुठे क्लासेस वगैरे लावलेले नसतील आणि तुम्ही जर म्हणजे यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ सर्च करत असाल की ह्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची, ते ब्लाऊजची कटिंग कशी करायची आणि जर तुम्हाला तिथे पेपर पॅटर्न कसे कटिंग करायचे, कसे काढायचे किंवा पेपर पॅटर्न ठेवूनही कसे ब्लाऊज कटिंग करायचे हे जर लक्षात येत नसेल पटकन ना, तर आता मी एका ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तर त्या ब्लाऊजची तुम्ही कटिंग बघा. मी अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने आणि तुम्ही पटकन इझिली करू शकाल अशा पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे आणि सर्वच प्रकारच्या ब्लाऊजची. तर मी आता प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहे आणि ते ब्लाऊज आहे मोठ्या साईजचं, मोठ्या म्हणजे ते 44 मापाचं ब्लाऊज आहे आणि 44 मापाच्या ब्लाऊजची मी आता डायरेक्टली कापडावर कटिंग करणार आहे. आणि तुम्ही जर असंच म्हणजे सगळीकडे सर्च करत असाल, म्हणजे मीही तसंच करायची आधी की मी म्हणजे डायरेक्टली कापडावर कटिंग कशी करायची, कटोरी ब्लाऊजची डायरेक्टली कापडावर कटिंग कशी करायची, प्रिन्सेस कट ब्लाऊजची कापडावर कटिंग कशी करायची, पेपर पॅटर्न न वापरता ब्लाऊजची कटिंग कशी करायची हे मी सर्च करायचे. आणि तसं जर तुम्ही सर्च करत असाल ना, तर आता हे व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अगदी सविस्तर अशी माहिती मिळून जाईल. तर त्यासाठीच आपण आता व्हिडिओला सुरुवात करू, म्हणजे व्हिडिओला तर सुरुवात आहेच पण आपण आता कटिंगला सुरुवात करूया. तर त्याआधीच माझं आजचं काय काम आहे तर ते बघूया. बघा, म्हणजे भरपूर असं काम अजून माझं पेंडिंग आहे, कारण की माझं आताच गॉलब्लॅडर स्टोनचं ऑपरेशन झालेलं आहे. अजून महिना पण झालेला नाही, होईल हळूहळू महिना होईल आता आणि त्याच्यातून मी बऱ्यापैकी रिकवर होत आहे, व्हावंच लागेल. तर मी ही साडी आता माझ्याकडे ही साडी अवेलेबल आहे आणि मी ही कुठून तरी घेतलेली आहे. तर ह्या साडीचं ना म्हणजे माझ्या आता असं डोक्यात विचार चालू होता की आता सगळे सण वगैरे येत आहेत आणि सणांची सुरुवात झालेली आहे. आता सध्या तर आषाढी एकादशी येणार आहे आणि तोपर्यंत तर काय होणार नाही, पण पुढे अजून भरपूर असे सण वगैरे येणार आहे. तर तेव्हा मी अशा साडींनी ना लहान मुलींसाठी फ्रॉक किंवा म्हणजे असे मोठ्यांसाठी म्हणजे आपल्यासाठी असे वन पीस वगैरे याच्याने म्हणजे स्टायलिश असे वन पीस वगैरे मी स्टिच करण्याचा विचार करत आहे. तर बघूया होतं आहे का. मला माझ्या डोक्यात अशी कल्पना आलेली, संकल्पना की याच्याने काहीतरी युनिक काहीतरी स्टिच करायचं आणि तेच ऑनलाईन किंवा ऑफलाईनही सेल करायचं असं डोक्यात प्लॅन माझ्या येत आहे. बघूया होते की नाही, कारण की मी जशी प्लॅनिंग सुरू करते ना तसं काही ना काही प्रॉब्लेम आला की माझी प्लॅनिंग परत फुस होऊन जाते. आणि हे मी ब्लाऊज एक ते स्टिच केलेलं आहे, असे कटवर्कमध्ये त्याचे स्लीव आलेले आहेत बघा छान असे. म्हणजे असे नव्हते, त्याला पुढेही लेस होती, अशी पूर्ण प्लेन इथे लेस आली असती, पण मी ती लेस पुढची कट करून, ती डिझाईन पुढची कट करून आहे ना हे तसं कटवर्क दिलेलं आहे. मी पॅडेड ब्लाऊज स्टिच केलेला आहे, म्हणजे अजून कंप्लीट झाले नाही, फिनिशिंग बाकी आहे. पॅडेड आहे 3 पीसमध्ये, कटोरी प्रिन्सेस कटचं 3 पीस, म्हणजे 1 पीस 2 पीस आणि 3 पीस, याला 3 पीस म्हणतात, प्रिन्सेस कटचं 3 पीस. आणि बॅकला अशा प्रकारे दोरी दिलेली आहे बॅकला आणि इथे हा जो कव घेतलाय ना तिथे लेस येणार आहे. तेच ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर मी ते ज्याचं आहे त्याने वेअर केल्यानंतर त्याचे तुम्हाला मी पॅटर्न दाखवेल. तर अशा प्रकारे हळूहळू माझं काम प्रोसेसमध्ये येत आहे, म्हणजे लोडिंग होत आहे असं. तर आता मी ब्लाऊजच्या कटिंगला सुरुवात करते. तर तुम्ही तो व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा आणि त्यामधल्याच तुम्ही छोटे छोटे टिप्स फॉलो केल्या ना तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्टली कापडावर ब्लाऊजची कटिंग करायला जमेल आणि पेपर पॅटर्न कुठे सेट करायचं कुठे नाही याची तुम्हाला अजिबात गरज भासणार नाही. तर आपण आता व्हिडिओला कंटिन्यू करूया. आपण आता ब्लाऊजच्या कटिंगला सुरुवात करूया. तर हे असं काटापदराचं ब्लाऊज आहे, तर तेच आपण आता कटिंग करणार आहोत. तर ब्लाऊजची उंची आहे आपली, तयार उंची आहे 15.
तर आपण अस्तरवर मी 1 मीटर अस्तर घेतलं आहे, त्यावर मी खालच्या बाजूला सरळ अशी रेष एक मारून आखून घेतली. त्यानंतर आपण आता त्याच्यावर ब्लाऊजची जी उंची आहे त्याच्यात मी 1 इंच ॲड केलेला आहे. तयार उंची आपली आहे 15 आणि मी 16 इंच उंची घेतलेली आहे. शोल्डर गळा जरा वेगळा शिवायचा आहे म्हणून शोल्डर मी 6 इंच घेतले. मुंडा 7 इंचाचा घेतला आहे. चव्वेचाळीस मापाचं ब्लाऊज आहे म्हणून मी इथे 11.5 छातीचा भाग हा 11.5 घेतला आहे. त्याच्यात 2 इंच मार्जिनचे ॲड केलेत. खालच्या बाजूला कमरघेरचा चौथा भाग म्हणजे कमरघेर आहे 40, त्याचा चौथा भाग म्हणजे 10 अधिक 1 इंच टक्सचे आणि 2 इंच मार्जिनचे अशी मार्किंग करून घेतली आणि सर्व बाजूने ती मार्किंग व्यवस्थित जोडून घेतली. त्यानंतर आपल्याला आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मुंड्याचा आकार देताना मागच्या बाजूला आकार देताना आपण 1.5 इंचावर अशी मार्किंग करून तिरकस मार्किंग करून अशा प्रकारे शोल्डर मुंड्याचा आकार हा द्यायचा असतो. त्यानंतर गळा रुंदी आपण देणार आहोत 3 इंचाची. गळा म्हणजे ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर तुम्हाला याचा गळा मी दाखवणार आहे कसा शिवला येतो. 3 इंच गळा रुंदी, 11 इंच गळा उंची दिलेली आहे, 3.5 इंच खालच्या बाजूला गळा रुंदी दिलेली आहे आणि अशा प्रकारे गळ्याचा आकार हा देऊन घ्यायचा आहे. बघू शकता किती छान अशी अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्टली कापडावर ही ड्राफ्टिंग झालेली आहे आणि किती व्यवस्थित दिसते ते पण बघून घ्या. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने कटिंग ही करू शकाल. आणि कटिंग करताना लक्षात ठेवायचं की जिथे आपण मार्किंग केली आहे ना त्याच्या बाहेरूनच थोडं कटिंग करायचं. म्हणजे जर तुम्ही नवीन शिवणारे असाल तर आतल्या बाजूला जाऊ द्यायचं नाही. आतल्या बाजूला जाऊ दिलं की मग मापांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो. आणि खालची जी आहे ना आपण सरळ रेष आखली आहे त्याच्या खालचंही जे एक्स्ट्राचं कापड आहे तेही कट करून घ्यायचं आणि फिटिंगच्या बाजूला थोडंसं अर्धा इंच असं वरच्या बाजूने आपण कट करून घ्यायचं असतं. आता ही झाली मागची बाजू कटिंग. आता आपण पुढची बाजू कटिंग करून घेऊया. पुढची बाजू कटिंग करणंच हा सर्वात मोठा पॉईंट असतो कोणत्याही ब्लाऊजमध्ये. बॅक सर्व ब्लाऊजमध्ये बॅक ड्राफ्टिंग ही सेम असते पण फ्रंटचीही वेगवेगळी असते म्हणून फ्रंट हे महत्त्वाचं असतं. आपण जसं बॅकची ड्राफ्टिंग केलेली होती ना ती तशीच्या तशीच आपण ह्या कापडावर परत ठेवून घ्यायची. त्यानंतर खालच्या बाजूला आपण 1 किंवा 1.5 इंच अशी खालच्या बाजूने आपण एक्स्ट्रा हे कापड घ्यायचं असतं. बाकी जिथे सर्वकडे जसं आहे ना तशीच परत अशी ड्राफ्टिंग ही करून घ्या. जसं आपण कापड ठेवलं ना तसंच कटिंग ड्राफ्टिंग करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपली जी मापं आहे ती मापं आपण परत टाकायची असतात. तर सर्वात आधी मुंड्याचा आकार देताना अर्धा इंच आतल्या बाजूला अशा प्रकारे आपण ड्राफ्टिंग करून घ्यायची. उंची अधिक 1.5 इंच यायला पाहिजे याच्यामध्ये म्हणून आपली 15 इंच उंची त्याच्यामध्ये 1.5 इंच म्हणजे 16.5 अशी उंची आलेली आहे. त्यानंतर कमरघेरचा चौथा भाग म्हणजे 10 आणि प्रिन्सेस कटचा आकार देताना मोठी साईज असल्यामुळे आपण 3 घेऊया एक्स्ट्रा आणि 2 इंच मार्जिनचे असे आपण मार्किंग करून घेऊया. अशा प्रकारे जोडून घ्यायचं. इथे अर्धा इंच मुंड्याच्या बाजूला आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण की आपण जेव्हा प्रिन्सेस कटचा आकार कट करतो तेव्हा त्याच्यामध्ये अर्धा इंच ही शिलाईमध्ये मार्जिन जाते. तर अशा प्रकारे तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर 4 इंचावर अशी मार्किंग करून ओपन बाजूने 4 इंचावर मार्किंग करून आपल्याला बस्ट पॉईंट हा काढायचा आहे. टक्स पॉईंट 11 इंचावर उंचीनुसार हा पॉईंट डिपेंड असतो. सरळ रेषा दिली त्यानंतर मुंड्याच्या भागात आपल्याला असा तिरकस असं जोडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे 3 इंच एक्स्ट्रा घेतले होते त्याच्यातले आपण 2.5 इंचावर मार्किंग करून वरच्या बाजूलाही असं 2.5 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला आकार हा प्रिन्सेस कट द्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने बघा, कुठेही काही जास्त हे करत बसायचं नाही, अगदी सोप्या पद्धतीने. अशा प्रकारे तुम्ही जर ब्लाऊजची कटिंग कराल ना तुमचं ब्लाऊज अगदी छान असं फिनिशिंगमध्ये बसेल, आकारही व्यवस्थित बसेल.
कुठेही बघा पेपर पॅटर्न किंवा कुठे पेपर पॅटर्न सेट करायचा वगैरे याची काही गरज लागत नाही. मुंड्याचा आकार जो आपण आतल्या बाजूने घेतला आहे तो कट करायचा आहे. शोल्डर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं व्यवस्थित. दोन्ही बाजू सेम आल्या पाहिजे अशा. आता दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे. बघू शकता किती छान असा आकार आलेला आहे. आणि कमर ज्या साईडला आपली फिटिंग येते ना त्या साईडला बघू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही सेम आले पाहिजे अशा प्रकारे ठेवून व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. म्हणजे दोन्ही बाजू सेम आल्या की आपल्याला स्टिच करतानाही कोणताही प्रॉब्लेम येत नाही आणि ब्लाऊज अगदी व्यवस्थित कमरेच्या बाजूला बसतं. म्हणजे जर असं तुमचं ब्लाऊज वरती चढत असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे कटिंग केली तर ब्लाऊज वरती चढत नाही, कारण की तिथे अगदी व्यवस्थित असं घट्ट बसतं आणि मापही व्यवस्थित बसतं आणि वरतीही चढत नाही ब्लाऊज. आणि आता आपलं बॅक आणि फ्रंट दोन्ही कटिंग करून झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्लीव कट करायची आहे. स्लीवची उंची आपली असणार आहे 11 इंच, म्हणजे 11.5 आपल्याला उंची घ्यावी लागेल. अर्धा इंच मार्जिन ठेवून पण आता स्लीवची कटिंग करूया. त्यासाठी आपल्याला चारही बाजू म्हणजे दोन्ही बाजूला जॉईंट द्यावे लागतील, कारण की कापड कमी आहे म्हणून. एका बाजूला जॉईंट द्यायचं म्हटलं तर जास्तचा जॉईंट येईल तो आणि प्रॉपर तो दंडघेरवर मध्यभागावर आल्यासारखा दिसेल, म्हणून एकाच बाजूने जॉईंट न देता आपण दोन्ही बाजूने जॉईंट देऊया. कापड मी बघते की जास्त असेल तर मग देता येईल, पण कापडही जास्त नाही आहे आणि ते मध्यभागावरच येईल, म्हणून मग एका बाजूला जॉईंट न देता मी दोन्ही बाजूला जॉईंट देते. आता ते 11.5 किंवा 12ची आपल्याला घडी आली पाहिजे. चार घडीमध्ये 12 असं रुंदी आली पाहिजे. आणि आपण 11.5ची उंची घेऊया अस्तरची. अशा प्रकारे मार्किंग करून घेऊया. आणि बाहीचा आकार हा आपण नंतर स्टिच करायला बसलो ना तेव्हाच आकार द्यायचा आहे, कारण की तेव्हाच आपण जॉईंट करून आकार देणार आहोत. एवढा आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. बघा 3 इंचाचा जॉईंट द्यावा लागणार आहे. दंडघेर येणार आहे आपलं 7, म्हणून आता आपल्याला स्लीव कटिंग करता येणार नाही. स्लीव आपण स्टिचिंगला बसल्यावरच कट करूया. आणि आता कपड्यावर म्हणजे जे आपण आता अस्तर कटिंग केलेलं आहे ते ब्लाऊजवर कसं ठेवायचं आणि कसं कटिंग करायचं हे पटकन लक्षात येत नाही कधी कधी नवीन शिकणाऱ्यांच्या. त्यासाठीच बघा आता मी हे गळ्याला डिझाईन वेगळी करणार आहे, म्हणून ही जी छोटी जी लेस आहे म्हणजे छोटे जे काट आहेत ना ते काढून साईडला ठेवले. सर्वात आधी आपण काय कटिंग करायचं तर बॅक साईड अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. भरपूर दिवस मी मशीनचं काम केलं नाही ना, म्हणून माझी कैची जरा तिची धार कमी झालेली आहे. मी आता दुसरी कैची मागवलेली आहे, तोपर्यंत हिचा वापर करावाच लागणार आहे. बॅक पार्ट आधी कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर फ्रंट पार्ट अस्तर आपण कटिंग केलेलं आहे ते आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करत आहोत. मला याच्यावर पफ स्लीव शिवायचे होते, पण मी आता अस्तर ठेवून बघितलं त्याच्यावर, पण स्लीव हे पफ स्लीव येणार नाही आहेत, म्हणजे फुगा बाही नाही येणार आहे. तर म्हणून मग मी ते बघितलं आधी माप की येईल की नाही, आणि मग नंतर अस्तर त्याच्यावर ठेवलं. तर त्याच्यावर आता पफ स्लीव येणार नाही आहेत, कारण की पफ स्लीवला आपल्याला काठ तर पुरतात, पण वरच्या बाजूला जो पफसाठी आपल्याला एक्स्ट्रा कापड लागतं ना ते आता याच्यामध्ये नाही आहे, कारण की ब्लाऊज हे जास्त मापाचा आहे म्हणून.
आता तेच बघते. आता फ्रंट पार्टी कटिंग झालेला आहे. माझ्या कटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि असेच अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्टली कपड्यावर ब्लाऊजची कटिंग करायची असेल ना, तुम्हाला हे शिकायचं असेल किंवा थोडं थोडं जमतं पण अगदी म्हणजे प्रॉपर असं म्हणजे येत नाही की कॉन्फिडन्स की जमेल की नाही जमेल असं जरी वाटत असेल ना, तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून विचारा. आणि ह्यानंतर मी एक कटोरीचं ब्लाऊज कटिंग करणार आहे ना, तेही मी तुम्हाला दाखवणार की कटोरी ब्लाऊज डायरेक्टली कापडावर कशी कटिंग करायची. मी आधी म्हणजे 2 वर्ष आधी एक व्हिडिओ माझा व्हायरल गेलेला भरपूर छान असा, पण मी तेव्हा मला असं नियम रोज मला व्हिडिओ टाकता आले नाही म्हणून मग मी तेव्हा दुर्लक्ष केलेलं. पण छान असा माझा व्हिडिओ व्हायरल झालेला. मी डायरेक्टली कापडावर कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची हा व्हिडिओ मी टाकलेला. तर चला, व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर बाय बाय.